नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या धोरणामध्ये लवकरच बदल केला जाणार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील। आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला सवाल। पश्चिम महाराष्ट्रामध्ये एका बाजूला पाण्याचे दुर्भिक्ष आहे, तर एका बाजूला भरपूर पाण्यामुळे जमिनी खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे। महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ हा शासनाचा भाग आहे, त्यामुळे महामंडळाच्या धोरणांमध्ये बदल केला जात आहे। जास्तीत जास्त भाग सिंचनाखाली येण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। विधान परिषदेमध्ये गुरुवारी दुपारी 2:15 वाजता आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील पाणी प्रश्नांवरून आवाज उठवला। मागील सरकारमध्ये जलसंपदा मंत्रीपद असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी धोम कालव्याच्या अस्थिरीकरणासाठी 52 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती। अधिवेशनामध्येच त्यांनी शब्द दिला होता, आम्ही आता हा विषय आश्वासन समितीकडे नेला आहे, असे त्यांनी सांगितले। धरण प्रकल्पांसाठी जेवढा खर्च येतो त्यापेक्षा कमी खर्च कालवा अस्थिरीकरण करण्यासाठी येतो। कालवा अस्थिरीकरण केल्यास 1-2 धरणातील जेवढे पाणी वाया जाईल तेवढे पाणी वाया जाणार नाही। शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असल्याचे आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले। त्यावर मंत्री विखे पाटील यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाबाबत धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले। पण पाणी वाचवण्याच्या संदर्भातला जो मुद्दा दिलेला आहे, मला वाटतं की मागच्या वेळेला विधिमंडळाच्या या अधिवेशनामध्ये त्या देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला जलसंपदा मंत्री होते तेव्हा मी सातारच्या अस्थिरीकरणाचा विषय घेतला होता। साहेब, एक 6 TMC 3 TMC धरण होईल इतकं पाणी वाया जातं। आपण नवीन धरणासाठी पैसे खर्च करतो। आमचं म्हणणं होतं की त्यावेळेला 52 कोटी रुपये अस्थिरीकरणासाठी मला मंजूर करायचं मान्य केलं, म्हणजे आम्ही आता ते आश्वासन समितीवर नेलं। आपलं म्हणणं आहे की आणि दुसरं एक आहे साहेब, आपल्याकडे यंत्रणा आहे, यांत्रिक विभागाच्या यंत्रणा आहेत, इतक्या मोठ्या यंत्रणा तुमच्या आहेत, पण त्याला पैसे मिळत नाही। मग त्याला डिझेलला पैसे नाही, बाकीच्या त्याच्यासाठी जर तुम्ही खर्च केला तर हे पाणी जे वाद आहे ना हा मिटून जाईल। आणि तुम्ही सातारा, सांगली, कोल्हापूरसाठी घेतलेला निर्णय बरोबर आहे, कारण पुराचं पाणी इतकं असतं की त्यामध्ये हे बसवलं तर ते अडचणीच होईल। तर या 2-3 विषयासंदर्भात आपण कधीतरी आमची बैठक लावा आणि मी पत्र देतो आम्ही वाटल्यास, आणि या सर्व पाणी वाचलं तर त्याचा उपयोग बाकीच्या ठिकाणी होईल आणि त्याचा फायदा होईल। निश्चितपणे त्याचा विचार मंत्री महोदयांनी करावा। शशिकांतजींनी जो या ठिकाणी सूचना केलेली आहे, आणि ही गोष्ट बरोबर आहे की मी म्हटल्याप्रमाणे बऱ्याच सिस्टीम जुन्या झालेल्या आहेत, त्यातून पाण्याचा नाश होतोय। काही उलट काही भागांमध्ये तर पाण्याचा संघर्ष आहे, आणि काही भागांमध्ये जास्तीचा पाण्याचा उपयामुळे जमिनी खराब झालेल्या आहेत। असे सभापती भौगोलिकदृष्ट्या असे प्रश्न आहेत, पण तरी आपण म्हटल्याप्रमाणे आम्ही ते मेकॅनिकल डिव्हिजन आहे त्याला अधिक सक्षम करण्यासाठी आणि आपण त्या संदर्भात आपण कार्यवाही करतोय। आणि मला वाटतं एकूणच महामंडळाच्या कामकाज कार्यपद्धतीमध्ये जे आज पूर्णतः शासनावर अवलंबून आहे, आज शासनावर अवलंबून असणाऱ्या महामंडळाचा शेवटी ते मग शासनाचा जलसंपदा विभागाचा एक भाग झाला। जलसंपदा विभाग आपण करायला काय हरकत आहे? महामंडळ म्हणून स्वतःची कार्यपद्धत मध्ये त्यांनी बदलावी, यासाठी काही आम्ही धोरणात्मक निर्णय करतोय। त्यामुळे जास्तीचा निधी उपलब्ध करता येईल। 10-15 वर्ष निधी अभावी प्रकल्प रखडले जात आहेत, ते कमी कालावधीमध्ये आपल्याला पूर्ण करता येतील, खर्च वाचेल आणि शेतकऱ्यांना अधिक पाणी देता येईल। आणि ज्या जुन्या सिस्टीम आहेत त्याला सुद्धा सक्षम करण्याबाबतीमध्ये आपण पावलं उचलतोय। सातारा जिल्ह्यासह राज्यातील विविध प्रश्नांविषयी मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांची खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतली भेट। सातारा जिल्ह्यातील तसेच राज्यातील विविध ठिकाणच्या प्रश्नांविषयी मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांची खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मुंबई येथे भेट घेतली। सदरील प्रश्न मार्गी लावण्याबाबत आग्रही भूमिका घेतली। मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक दृष्टिकोनामधून जागेवरच लेखी सूचना संबंधितांना दिल्या आहेत। पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करणे, शिवस्वराज्य सर्किट उभारणे, सातारा येथील जनावरांच्या दवाखान्याची जागा हस्तांतरित करणे, कराड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, जिल्हा कारागृह व ESIC रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करणे आदी कामांचा प्रामुख्याने समावेश आहे, अशी माहिती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शावर चालणारे हे महायुतीचे सरकार आपले गतिमान कार्यक्षमता जनतेसमोर ठेवते, हे सुद्धा स्वागतार्ह आहे, असे नमूद करत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कराड येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर
या न्यायालयांच्या नवीन इमारतीसाठी जागा उपलब्ध करून देणे, मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत असणारे सातारा लोहमार्ग दूरक्षेत्राचे लोहमार्ग पोलीस ठाण्यात रूपांतर करणे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागास नवीन बसेस उपलब्ध करून देणे, कास पाणीपुरवठा योजनेवर आधारित 1 किलोवॅट क्षमतेचा लहान जलविद्युत प्रकल्पास मान्यता मिळावी, क्षेत्रमाहुली येथे नवीन कारागृहासाठी जागा हस्तांतरित करणे, जिहे कटापूर योजनेस निधी उपलब्ध करून द्यावा आदी विविध मागण्या त्यांनी केल्या. साखर कारखान्यांवरील व्याजाचा भुर्दंड कमी करण्यासाठी नाबार्ड NCDC मार्फत 4% व्याजदराने कर्जपुरवठा करावा. माजी खासदार राजू शेट्टी, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची घेतली भेट. देशातील साखर कारखाने उत्पादित झालेल्या साखरेवर 10 ते 14% व्याजदराने मालधारण कर्ज काढून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची FRPची रक्कम अदा करतात. यामुळे कारखानदारांवर पडणाऱ्या व्याजाचा भुर्दंड कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नाबार्ड अथवा NCDC मार्फत 4% व्याजदराने कर्जपुरवठा करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. नवी दिल्ली येथे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची शेट्टी यांनी बुधवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास भेट घेतली व त्यांच्याकडे मागणी केली. साखर कारखान्याच्या उत्पादन खर्चामध्ये व्याजाचा भुर्दंड भरमसाठ पडू लागल्याने साखर कारखान्याच्या उत्पादन खर्चावर विपरीत परिणाम होऊ लागले आहेत. साखर कारखाने आर्थिक अरिष्टातून बाहेर काढून कारखानदारी स्थिर राहण्यासाठी केंद्र सरकारने साखर कारखान्यांना NCDC अथवा नाबार्ड यांचे मार्फत कमीत कमी 4% व्याजाने मालधारण कर्जपुरवठा करण्याची गरज आहे. वास्तविक पाहता केंद्र सरकारला साखर कारखानदारीच्या माध्यमातून साखर व उपपदार्थातून मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सर्वाधिक GST गोळा केला जात असल्याचे शेट्टी यांनी निदर्शनास आणून दिले. मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सकारात्मकता दर्शवत नाबार्डच्या माध्यमातून कशा पद्धतीने साखर कारखानदारांना मदत करता येईल याबाबत अहवाल सादर करण्याबाबत नाबार्डच्या अधिकाऱ्यांना निर्देशित केले. त्याचबरोबर साखर कारखान्यांना दिल्या जाणाऱ्या मालधारण कर्जाची परतफेडीची 100% हमी असल्याने हा निर्णय झाल्यास साखर कारखानदार व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असल्याचे सांगितले. यावेळी उत्तर प्रदेश विधानसभेचे माजी आमदार व MSP गॅरंटी किसान मोर्चाचे समन्वयक सरदार VM सिंग यावेळी उपस्थित होते. शिक्षक भरतीवरून आमदार शशिकांत शिंदे आक्रमक, विधान परिषदेत उपस्थित केला सवाल, विद्यार्थी हिताकडे वेधले लक्ष. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये माहिती सरकारला कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी जोरदार भूमिका घेतली आहे. गुरुवारी दुपारी 1 वाजता त्यांनी शिक्षक भरती प्रकरणावरून राज्य सरकारला टार्गेट केले. ज्याची पात्रता नाही तो शिक्षक झाला तर तो विद्यार्थ्यांना कसे शिकवणार, याबाबत राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार असा थेट सवाल त्यांनी विधान परिषदेत उपस्थित केला आहे. चुकीची शिक्षक भरती झाली असेल तर सरकार ती दुरुस्त करणार आहे का? नियुक्ती केलेला माणूस जर त्या पात्रतेचा नसेल तर तो विद्यार्थ्यांना कसा शिकवणार आहे? ती दुरुस्ती राज्य सरकार करणार आहे का? आणि ती दुरुस्ती करून जे पात्र आहेत त्यांना न्याय देणार का, असा सवाल त्यांनी केला. राज्य सरकारची शिक्षण संस्थेवर भूमिका अशी आहे की अनुदानित शाळा बंद करायच्या, जिल्हा परिषद शाळा बंद करायच्या आणि खाजगीला जाऊन सरकारचा पैसा द्यायचा, अशा प्रकारचे धोरण संकल्पनेतून दिसते. जिल्हा परिषद शाळा असतील यासाठी अधिवेशनात किती पैसे मागितलेले आहेत, ते पैसे तुम्हाला उपलब्ध होणार आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला. महोदय, संबंधित सदस्यांनी फार स्पेसिफिक प्रश्न विचारलेला होता की अशा प्रकारची चुकीची भरती झाली असेल तर आपण ती दुरुस्त करणार आहात का? आपण ज्याला नियुक्ती केली ते नियुक्ती केलेला माणूस त्याच्यामध्ये जर कॅपेबल नसेल तर तो कसं शिकवणार आहे? तर तशा प्रकारची दुरुस्ती तुम्ही करणार आहात का? आणि ती दुरुस्ती करून जे पात्र आहेत त्यांना तशी देणार का? दुसरा प्रश्न माझा की आपण मगाशी सांगितलं होतं का खरं शिक्षण संस्थेवर आता बोलायचं म्हटलं तर राज्य सरकारचीच आता भूमिका अशी चाललेली आहे दादा की हळूहळू सरकारच्या अनुदानित शाळा बंद करायच्या, मग जिल्हा परिषद तो पंचायत, मग शाळेला इमारत नाही, पैसा नाही, काय नाही, आणि खाजगीला जाऊन सरकारचा पैसा कसा वाचेल अशा प्रकारचं नवीन धोरण सरकारच्या संकल्पनेतून दिसतंय. मला वाटतं की जिल्हा परिषद शाळा असतील सगळ्या यासाठी आता बजेट अधिवेशन मध्ये किती पैसे मागितलेले आहेत आणि ते पैसे तुम्हाला उपलब्ध होणार आहेत का?